नाही जिजाबाई, आता रमा आणि लक्ष्मीच्या बरोबर ही करुणा बी तुझ्यावर दबाव टाकायला लागलीये. कशी सासू बनून राहणार आहेस तू? ही चाळीतली लोक काय विचार करतील? जिजाबाई कसली सासू आहे जिची कुठली सून काय बी बोलणं ऐकत नाही तिचं. जिजाबाई, तू जगातली सगळ्यात वाईट सासू आहेस. कसली दुष्ट सासू आहेस ना तू. तू वाईट सासू आहेस. काय येड्यासारखं बोलत आहे तुम्ही माझ्याशी? अगं गुळ मागायला आले होते, त्यात काय येड्यासारखं बोलले मी? घरातला गुळ संपला हाय, जर असल तर दे. द्या, मी आणून देते. घ्या. आज जो मी विचार केला तो मी खरा नाही होऊ देणार. मलाच काहीतरी विचार केला पाहिजे आणि या करुणाला धडा शिकवायला मी विचार करणारच. रमा, हे तर भीमचं कॉलेज आहे, तू इथं का घेऊन आलीस? हे सगळे कॉलेजमध्ये काय करतात? इथे का आली आहेत? हा भीमराव कुठे आहे? सर नमस्ते सर. तुम लोग इथं काय करताय? सर आम्हासनी नाही, यांना बघा. अरे आम्हासनी माहित होतं तुम्ही दोघं आमच्या मागं मागं येताय. निघून या बाहेर. चल. बघा यांना, हे काल रात्रीपासून मागे लागले आहेत जेणेकरून माझा नवरा परीक्षा देऊ नये. या सर्व गोष्टीची माझं काय घेणं देणं आहे? ए तुझा चल. हो, नाही देऊ देणार परीक्षा. इथूनच भीमराव येईल ना. या सगळ्यांना बेशुद्ध करून टाकू. अरे असं कसा बेशुद्ध करशील तू? दादा रागवू नका, वाट तरी बघा. जाओ महिपाल, परीक्षेची घंटा वाजली आहे. हो दादा. आणि अजूनपर्यंत भीमराव नाही आला परीक्षा द्यायला. रमा, आता तर सांग, कुठं आहे भीम? वय रमा, भीमभाऊ कुठं आहेत? भीम येईलच कुठून? भीम तर इथेच आहे, कॉलेजमध्ये. काय? कॉलेजमध्येच आहे? कुठे? जिथं तुम्ही विचार बी करू शकणार नाही.
पण कुठं? बाबा, भीमभाऊ मुख्याध्यापकांच्या हापिसात आहेत. हे माझे ऑफिस अजून उघडले का नाही? सर उघडू नव्हतो शकत. उघडू शकत नव्हतो म्हणजे? सर आत्ता उघडतो, तुम्हाला माहिती पडेल. ह्यामुळं सर, कारण ह्या तुमच्या ऑफिसमध्ये भीमराव लपला होता. काय मूर्खपणा आहे हा? प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये विद्यार्थ्याला लपवणार? हीच तर दुःखाची गोष्ट आहे सर. आम्ही एका विद्यार्थ्याला यासाठी लपवून ठेवत आहोत जेणेकरून तो आपली परीक्षा देऊ शकेल. काही समजेनाचं झालं. तुम्ही काय बोलत आहात? जेव्हा तुम्ही लोक पळवून न्यायची युक्ती करत होता ना, तेव्हाच मी समजा ऐकलं होतं. आणि मग मी ऐका की, तुम्हाला या घरापासून लांब गेलं पाहिजे, आणि ते बी आत्ताच्या आत्ता. काय? घरापासून लांब जावं लागेल का? ते महिपाल आणि शिशुपाल तुम्हासनी पळवून न्यायला येत आहेत. तर येऊ दे मग, सामना करू त्यांचा, केस करू त्यांच्यावर, पण पळून नाही जाणार इथून. मला बी असं वाटत नाही, पण जोवर तुमची परीक्षा संपत नाही ना, तोवर तुम्हासनी सावध राहिलं पाहिजे. एकदा का तुमची परीक्षा संपली ना का. नाही रमा, जे व्हायचंय ते होऊ दे. मी पळून जाणार नाही, सामना करणार त्यांचा. आणि आज जर पळून गेलो तर हे महिपाल शिशुपाल रोज येऊन त्रास देतील. त्याचं काय करायचं? पळून तर अजिबात नाही जाणार. भीमभाऊ, रमा अगदी बरोबर बोलत आहे. तुम्हाला ह्या वेळेस फक्त तुमच्या परीक्षेबद्दल विचार केला पाहिजे. त्यामुळं तुम्हासनी कुठेतरी अशा जागेवर लपलं पाहिजे जिथं तुम्हाला कोणी शोधणार नाही. खरं तर सर, काल रात्री रमा आणि करुणा भीमरावला घेऊन माझ्याजवळ आले होते. यांना अशा जागी लपवावं लागेल जिथे यांना कोणी बी शोधू शकणार नाही. अशी कोणती जागा असेल? सर, जर यांची राहण्याची व्यवस्था कॉलेजात झाली तर. परंतु यावेळेत तर कॉलेज बंद असेल आणि त्याची किल्ली. तुम्ही शिक्षक असून, मॅ शिपाई असून आपल्याला हे समजत आहे. काय हो भीमराव, एक दिवस या कॉलेजचं नाव नक्कीच मोठं करेल. एक दिवस असा येईल जेव्हा भीमच्या नावानं या कॉलेजचं नाव आठवलं जाईल. हां, एक व्यक्ती आहे जो आपल्या सर्वांची मदत करू शकतो. माफ करा सर, मॅच भीमरावला ऑफिसमध्ये लपवलं होतं. पर सर, मला वाटलं की ह्यो इथलाच विद्यार्थी आहे, ह्या नात्यानं मदत करायची होती म्हणून केली. आणि सर, एका विद्यार्थ्यासाठी कॉलेजपेक्षा अजून कोणतं ठिकाण सुरक्षित असेल? पण तुम्ही काळजी करू नका, तुमच्या ऑफिसमधल्या एकाही वस्तूला मी स्पर्श केला नाहीये. मी पूर्ण रात्र जमिनीवरच घालवली आहे. हे जे पण काही झालंय त्या सगळ्यासाठी मी तुमची माफी मागतो. सर, काका, तुम्ही माझी खूप मदत केली. खूप खूप आभारी आहे मी तुमचा. भीम, तू जा आणि तुझी परीक्षा दे. हो. सर, मी तुमच्या पदाच्या प्रतिष्ठेला कधीच ठेच नाही पोहोचवणार. ते तर भीमरावला आमच्या मदतीची अत्यंत गरज होती, त्यामुळे असं केलं. तुम्हाला जे वाटेल ते करा. मी भीमाला ग्रॅज्युएशनची डिग्री नाही घेऊ देणार. रमा, तुझं डोकं
हिमतीची प्रशंसा केली पाहिजे. ही पण एक न विसरता येणारी घटना आहे माझ्या पोरासाठी. सकाळी परीक्षा द्यायला त्याला रात्रभर प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये लपाया लागलं. रमा, तू खरंच सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस. आपल्या नवऱ्याच्या परीक्षेत अडचण येऊ नये म्हणून तू एवढं सगळं केलंस. ताई, खरं सांगू तर यांच्या शिक्षणापेक्षा मोठं काय बी नाही माझ्यासाठी. आज पुन्हा हरलो. आज पुन्हा हरलो आपण. आम्ही विचारही केला नव्हता की रमा भीमला मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये लपवेल. जरा देखील अंदाजा असताना की भीम कॉलेजमध्ये असू शकतो तर आम्ही त्याला कॉलेजमध्ये घुसून पकडलं असतं. गरजेपेक्षा जास्त हुशार आहेत ते सर्वजण. काही हरकत नाही. मी देखील मेघनाथ आहे. मेघनाथ, एवढ्या लवकर हार पत्करणार नाही मी. नाही 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 नाही. अजून काही विषयांची परीक्षा बाकी आहे ना त्या भीमरावची. पुन्हा थांबव त्याला परीक्षा देण्यापासून. किती दिवस कॉलेजमध्ये लपून राहणार आहे? अरे कधीतरी बाहेर येईल तो. जेव्हा बाहेर येईल तेव्हा नाही सोडणार त्याला. भीमराव, मला असं वाटतंय की जोपर्यंत ते आतमध्ये परीक्षा देतील तोवर आपल्याला त्यांच्या सुरक्षेसाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. हो, पण काय? बघा, मला वाटतं का पण त्यासाठी आपल्याला शिक्षणाधिकाऱ्याकडे जावं लागेल. तर मग जाऊया ना. पण बाबा, शिक्षण अधिकारी आपलं म्हणणं काय ऐकतील? का नाही ऐकून घेणार? आपण यो विचार करून चालतो का आपल्याला आपल्या अपेक्षांसोबत शेवटपर्यंत राहायला पाहिजे. अन शिक्षा अधिकाऱ्यासंग ओळख म्या काढन. म्या तिथं लय लोकांनी ओळखतो. मग चला लवकर जाऊया. परीक्षा संपायच्या आत परत आलं पण पाहिजे ना. चल चला. नमस्कार मालक. मालक, तुमच्या दोघांची मदत पाहिजे होती. अरे, आम्ही दुसऱ्या गोष्टीला घेऊन चिंतित आहोत आणि तुला मदत हवीये. तुझ्या मुलाने भीमरावने वैतागून ठेवलंय आणि आम्ही त्याच्या आईची मदत करायची. भीमची आई नाहीये म्या, आणि ना तो मला आई मानतो. मला फक्त माझा बदला घ्यायचा आहे. यावेळी तुमच्या दोघांच्या बगैर मला कोणीच मदत करू शकत नाही. नेहमी म्या बी तुमची मदत केली आहे, यावेळी तुम्ही बी करा. दोघांचा फायदा आहे त्यात. आवाज बंद कर तुझा आणि निघितून. थांब. बरं सांग, आम्ही कशी मदत करू शकतो तुझी? हा, एक ठीकठाक दिसणारा मोठ्या जातीचा पोरगा पाहिजे मला, जो बाळाच्या वयाचा असेल. काय? काय करणार त्याचे?
बाळा आणि करुणाचं नातं तोडणार आहे. मला माझ्या नवऱ्याचं सुख नाही मिळालं, त्या करुणाला पण तिच्या नवऱ्याचं सुख नाही मिळू देणार मी. आणि जेव्हा मी त्या करुणाला माझ्यासारखं बनवील तेव्हाच माझा बदला पूर्ण होईल. मला काही कळलं नाही जिजाबाई, तुला नेमकं काय म्हणायचंय? शिशुपाल, मला समजलं जिजाबाई, मला समजलंय की तुला काय हवंय. मुलगा मिळेल तुला. तू घरी जा आणि करुणाला पाठवून दे भाजी घेण्यासाठी बाजारात. मुलगा तिला तिथेच बाजारात भेटेल. धन्यवाद मालक. बाबा, साहेब भेटायला तयार झाले आहेत. फक्त त्यांची अट आहे की आपल्यापैकी कोणीतरी एकाने जाऊन बोललं पाहिजे. बाबा, तुम्ही जावा. तुम्हाला तर माहितीच आहे त्यांच्याशी काय बोलायचं आहे. नाही पोरी, तूच जा. म्या कसं जाणार बाबा? म्या कुठल्या अधिकाऱ्यासंग बोलले नाही आहे. म्या काय बोलू तिकडे जाऊन? वय रमा, तू समद्यांपेक्षा स्पष्ट बोलशील. तूच आज जा. अन रमा, तू नेहमी म्हणतेस ना, माझा नवरा हे बोलला ते बोलला, असं केलं तर आपल्याच नवऱ्यासारखं आज अधिकाऱ्यांसमोर तुला म्हणणं मांडायचं आहे. हो पोरी, आजचा दिवस तुझ्यासाठी खूपच महत्वाचा दिवस आहे. जिंकून यायचं आणि तुला जे ऑर्डर पाहिजे ते ऑर्डर घेऊन यायचं. जा. सर, काय हे? हा, असं काम करतात? मन तर करतं की तुझ्या तोंडात चप्पल फेकून मारू. बरोबर करून आण. सर, मी आत येऊ शकते का? ये लवकर ये. बोल, काय बोलायचं आहे? ये मला हे बोलायचं आहे की एवढा वेळ नाही आमच्याकडे, अजून पण खूप कामं आहेत. लवकर बोल, जे बोलायचं आहे. सर, जोवर माझ्या नवऱ्याची परीक्षा संपत नाही तोवर त्यासनी कॉलेजमध्येच राहायची परवानगी द्या आणि लिखित स्वरूपात द्या. काय बोललीस? कॉलेजमध्ये राहण्याची परवानगी द्यायची? कॉलेज आहे की धर्मशाळा आहे? हा, चांदी घेऊन द्या की, नाहीतर माझा नवरा परीक्षा नाही देऊ शकणार. त्याचं आम्हाला काय घेणं देणं? चल जा इथून. सर, मी हात जोडते, द्या ना परवानगी. अरे कोणीतरी बाहेर काढाय हिला. फाडून फेकून द्या, पण याच्या सोबतच समद्यांचा विश्वास तुटून जाईल आणि शिक्षण विभागाकडनं जी सभ्यतेची अपेक्षा असते ना लोकांची, ती बी तुटून जाईल. सर, मी जेव्हा आतमध्ये येत होते तेव्हा तुम्ही यांना ओरडत होतात, बोलत होतात की मनात तर वाटते की चप्पल फेकून मारू. माहित आहे तुमच्यात आणि ह्यांच्यात फरक काय आहे? शिक्षणाचा. तुमच्या दोघांमध्ये एवढाच फरक आहे का तुम्ही लय शिकले सवरलेले आहे आणि आज या खुर्चीवर बसला आहेसा आणि हे तुम्हासनी मोठं मानून आदर करतायत. बस याच शिक्षण घ्यायचं आहे माझ्या नवऱ्याला बी, जेणेकरून त्यांना कोणी लहान मानू नये. परीक्षा तर ते कसं बी देतील, पण कमीत कमी मला वाटतं का त्यांनी लक्षात ठेवावं, मी लक्षात ठेवावं.
का माझ्या नवऱ्याची ही सत्र परीक्षा यामुळे चांगली पार पडली कारण शिक्षण विभागानं आमची मदत केली होती.